संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस चांगलाच पडला आणि त्यात शेतीमध्ये आता वापसाही निर्माण झालाय। त्यामुळे आता शेतकरी पेरणीच्या तयारीला लागले। त्यासाठी कर्ज काढून किंवा उसनवाऱ्या करून शेतकरी बियाण्यांची खरेदी करतायत। पण बंदी असलेल्या आणि बोगस बियाण्यांची विक्री सर्रासपणे होत असल्याचं सुद्धा समोर आलेलं आहे। त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडलाय। पाहुयात बोगस बियाण्यांचा लोकशाही मराठीने केलेला हा पर्दाफाश। पेरणी करताय शेतकऱ्यांनो काळजी घ्या। पेरणीच्या हंगामात बोगस बियाणांची विक्री, कृषी विभागानं कारवाई करण्याची मागणी। पाऊस पडल्यानं शेतकऱ्यांनी आता पेरणीची लगबग सुरू केली आहे। त्यासाठी शेतकरी बियाणांची खरेदी करू लागलाय। मात्र अनेक ठिकाणी बोगस बियाणं विकली जात असल्याचं समोर आलंय। महत्त्वाचं म्हणजे ज्या कंपन्यांच्या बियाणांवर बंदी आहे अशा बियाणांची देखील सर्रासपणे विक्री केली जाते आहे। चांगलं पीक येईल, उत्पादन चांगलं मिळेल अशी आशा दाखवत हे बोगस बियाणं शेतकऱ्यांच्या माथी मारलं जात आहे। सरकारी दुकानांमध्ये सरकारमान्य बीटी कापसाचं बियाणं आहे। सरकारनं 2008 साली बीटी बियाणाला मान्यता दिली होती। त्यामुळे ती आता अडकवून ठेवू नये अशी मागणी केली जाते आहे। जुलै महिन्यात रोज 1 लाख हेक्टरचं निंदन कुरपण करावं लागतं। त्यासाठी 40 लाख मजूर लागतात। फवारणीसाठी 1 लाख मजूर लागतो। त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यात फवारणीसाठी मजूर सहज उपलब्ध होतात। गुजरातच्या व्यापाऱ्यांचं असं म्हणणं आहे की हे बियाण्याचा कापूस हा सरकार मान्य बीटी बियाण्याच्या गुणवत्तेपेक्षा चांगला आहे। दरवर्षी खरीपाचा हंगाम सुरू झाल्यावर शेतकरी नवीन बियाणाच्या शोधात असतो। नवीन वाणाचा शोध घेतला जातो। त्यातच जे एसटीबीटी आहे, ज्याला लोक चोर बीटी म्हणतात, हे नवीन तंत्रज्ञान भारतात आलं। त्याच्यावर बंदी असल्यानं शेतकरी आता अडचणीत आलेले आहेत। एसटीबीटी आहे, ज्याला लोक चोर बीटी म्हणतात, हे नवीन तंत्रज्ञान जे भारतात आलेलं आहे, ते गुजरातचं असो की तेलंगणाचं असो, लोक सॅम्पल म्हणून हे 2 पाकिटं त्याच्यातला शेतातला कोणता हिस्सा म्हणून ते लावतात आणि त्याच्यावर प्रयोग करतात। कारण उत्पादन खर्च कमी करण्याच्या दृष्टीने शेतकरी त्याचा नफा वाढवण्याच्या दृष्टीने हे बियाणं लावत आहे। हंगामाच्या सुरुवातीपासूनच कृषी विभाग शेतकऱ्यांना आवाहन करतोय की बंदी घातलेलं एसटीबीटी बियाणं खरेदी करू नका, कारण त्याचं बिल मिळत नाही आणि काही समस्या निर्माण झाली तर त्याची तक्रार सुद्धा करता येत नाही। प्रतिबंधित एसटीबीटी बियाणं आहे ते साधारणतः 188 पाकिट जे आहेत, 188 पाकिट साधारणतः 2,35,000 किमतीचे जे आहेत ते आपण जप्त केलेले आहेत आणि पुढील कारवाई जी आहे त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन मार्फत कारवाई सुरू आहे। माझं अजूनही शेतकऱ्यांना आव्हान आहे की कृषी केंद्रामधूनच जे आहे बियाणं आपण खरेदी करावं, जेणेकरून आपल्याला पुढील काही समस्या निर्माण झाल्यास आपल्याला सदर कृषी विभागाकडे आपल्याला जी तक्रार करता येते। कापूस पिकवणारी पंढरी म्हणून या विदर्भाकडे बघितलं जातं। मुख्यतः कापूसच या ठिकाणी पिकवला जातो। त्यातच तेलंगणा आणि गुजरात राज्यातून असं बियाणं येतं। त्यावर कृषी विभाग आणि पोलीस विभागाचं संगनमत आहे का असाही संशय शेतकरी व्यक्त करतात। कृषी विभाग आणि पोलीस विभागाचं संगनमत शासनाचा पाठिंब्याशिवाय असं होऊ शकत नाही। गुजरातमधले जे बियाणे उत्पादक आहे हे जगवण्यासाठी कदाचित महाराष्ट्राचा बळी दिला जात आहे असंच कधी कधी मला या ठिकाणी वाटत आहे। खरं तर पाऊस पडला की शेतकरी उसणवाऱ्या करून किंवा कर्ज काढून बियाणं खरेदी करतो, त्याची पेरणी करतो, पीक चांगलं येईल अशी आशा त्याला असते। मात्र बोगस बियाणांमुळे पेरणी केलेलं पीक नीट उगवत नाही आणि उगवलं तरी त्याचं उत्पादन चांगलं मिळत नाही। म्हणूनच हे बोगस बियाणं विकणाऱ्यांवर सरकारनं तातडीनं कारवाई करण्याची गरज आहे। संजय राठोड, लोकशाही मराठी, यवतमाळ। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।